श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी अशा गोष्टी सांगणार आहे की असे म्हणजे 10 मुद्दे सांगणार आहे की तुम्ही YouTube मध्ये सक्सेस होणार। ज्या ताईंचा चॅनल आहे किंवा ज्या ताईंना YouTube मध्ये यायचंय किंवा ज्या ताईंना YouTube मध्ये सक्सेस मिळालेलं नाही त्या सगळ्यांच्यासाठी हा खरंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे। मी अशा 10 गोष्टी सांगणार आहे की त्या पहिल्यांदा तुम्ही म्हणजे लक्षात घ्या आणि त्यानंतरच YouTube वर काम करा। मग बघू ना तुम्ही काय YouTube मध्ये सक्सेस होत नाही। पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जो टॉपिक निवडताय तुम्हाला YouTube वर यायचंय जो म्हणजे टॉपिक निवडणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। काय YouTube वर असे बरेच चॅनल असतात की त्यांना व्ह्यूज जास्त असतात, मग आपण विचार करतो जाऊ दे आपणही त्या ताईंनी बनवलाय त्या दादांनी बनवलाय असा चॅनल बनवूया आणि आपण तसा चॅनल बनवायला घेतो। प्लीज ही चुकी कुणी सुद्धा करू नका। तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट वाटतोय ज्या गोष्टीत आवड आहे तोच विषय हातात घ्यायचा। यामुळे काय होतं तुम्हाला म्हणजे जास्त अभ्यास करावा लागत नाही खूप डीप मध्ये। जर तुम्ही दुसरा विषय घेतला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो। जसा की आता मी YouTubeचा विषय घेतलाय तर मला जे काही सांगायचंय त्याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो। त्यामुळे मग यामध्ये बराच वेळ जातो आणि बऱ्याच वेळेला अपयश आलं की आपण खूप डिमोटिवेट होतो। यामुळे तुम्हाला ना जो आवडतोय ना त्याच विषयावर व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला अपयश पण येणार नाही आणि भीती सुद्धा वाटणार नाही आणि खूप इंटरेस्ट वाटेल कारण आपण आपल्या आवडीचं काम करतोय। त्यामुळे पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की आपल्या आवडीचा विषय YouTube मध्ये निवडायचा। यानंतर दुसरी गोष्ट येते की भाषा। आता बऱ्याच जणांचं म्हणजे बरेच जण कन्फ्यूज आहेत की आम्ही इंग्लिश मध्ये चॅनल बनवू हिंदी मध्ये बनवू का इंग्लिश मध्ये बनवू। आता तुम्हाला तर माहिती आहे इंग्लिश मध्ये जास्त चॅनल म्हणजे आपल्याकडे कोण बघणार आहे आणि हिंदी म्हणाल तर आपल्या म्हणजे भारतात हिंदी मधला चॅनल कुठेही बघितला जातो तो एक हिंदी भाषेचा फायदा आहे। पण आपली मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की आपण मराठीतच चॅनल बनवायचा का तर आपण मराठी परफेक्ट बोलू शकतो पण हिंदी आपल्याला जास्त बोलायची सवय नसते त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला जी भाषा आवडते ज्या भाषेत तुम्ही परफेक्ट मुद्दे मांडू शकता ना तीच भाषा YouTube चॅनलसाठी तुमच्या निवडा। यानंतर तिसरी गोष्ट येते की तुम्ही जो टॉपिक घेतलेला आहे YouTube वर चॅनल बनवण्यासाठी त्याच्यावर व्हिडिओ बनवताय ना त्यातून तुम्ही काय सांगताय हे लोकांना समजलं पाहिजे। कारण बरेच असे हल्ली व्हिडिओ आहेत की काय सांगताय तेच लोकांना समजत नाही। त्यामुळे आपल्या व्हिडिओतून लोकांना व्यवस्थित असं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय सांगायचंय ते। त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या भाषेत जेवढं व्यवस्थित सांगता येईल ना तेवढं सांगा। अशी म्हणजे खूप हायफाय भाषा किंवा खूप चांगलं बोलणं किंवा असं बऱ्याच आता गैरसमज आहेत की YouTube मध्ये यायचंय मग मी गावंढळच आहे मग मी जास्त शिकलेली नाही। हे बघा अजिबात असं काही नाही। तुम्ही तुमचा टॉपिक लोकांना कसा समजून सांगताय यावर सगळं जास्त महत्त्व आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या टॉपिकवर सुद्धा लक्ष द्या। यानंतर चौथी गोष्ट येते फोकस। आता तुम्ही जो कंटेंट निवडलाय ना फक्त त्यावरच फोकस करायचा। अजिबात व्ह्यूज कमी आल्या सबस्क्रायबर वाढले अजिबात याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा अजिबात असं म्हणायचं नाही की ताई वेळच नाही म्हणजे वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला किंवा मला हे येत नाही ते येत नाही अजिबात नाही। YouTube मध्ये आलोय ना आपण तर पहिल्यांदा सगळ्या गोष्टी शिकायच्या समजून घ्यायच्या आणि मगच चॅनल खोलायचा। तोपर्यंत घाई गडबड करू नका कारण हल्ली बघताय बऱ्याच ताई आल्यात मध्येच थांबल्यात त्यांना समजेना पुढे काय करायचं किंवा काय बऱ्याच गोष्टी माहित नाही ते आणि उगाच चॅनल खोललेले आहेत। त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका। तुम्ही जो कंटेंट निवडलेला आहे त्याच्यावर पहिला तुमचा फोकस करा आणि बहाणे द्यायचे बंद करा कारण जोपर्यंत तुम्ही बहाणे देणार ना तोपर्यंत तुम्हाला अपयश येत राहणार आहे। आपल्याकडे अशी गोष्ट शिल्लक नाही राहिली पाहिजे की मी म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे काही कारण आहे म्हणजे बऱ्याच तुम्ही असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नाही मला वेळच भेटला नाही हे आपल्याकडे ऑप्शनच शिल्लक नाही राहिला पाहिजे। म्हणून जेवढं होता येईल ना तेवढं तुमच्या व्हिडिओवर फोकस करा। यानंतर पाचवी गोष्ट येते चॅनलचा सेटअप। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं घर व्यवस्थित नाहीये किंवा माझ्याकडं ठीक आहे मला सांगायचे बरीच माहिती पण काय करायचं माझ्याकडं असं जे मोठमोठे युट्यूबर वापरतात तसा सेटअप नाहीये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा नाहीये स्पीकर नाहीये किंवा मोबाईलला स्टँड नाही। अशा बऱ्याच जणांचं म्हणजे कन्फ्युजन आहे की आमच्याकडे हे नाहीये मग आम्ही चॅनल कसं चालू करू। हे बघा असं काही नाहीये। तुम्हाला जिथे मिळेल तिथे तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता। तुमचा जर कंटेंट चांगला असेल ना तरी आपोआप तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला काही भारीतलाच सेटअप पाहिजे असं काही नाहीये किंवा भारीतलाच मोबाईल पाहिजे किंवा चांगलाच माईक पाहिजे असं काही सुद्धा नाहीये। फक्त ना ते तुमच्या कंटेंटवर आहे आणि तुम्ही किती लोकांना पटवून सांगताय ना तुमचा टॉपिक यावर सगळं डिपेंड आहे। त्यामुळे प्लीज सेटअपच्या तर अजिबात नादी लागू नका। आता माझ्याकडे पण नाहीये सेटअप पण मी नाही लोड घेत
कारण मला जे लोकांना सांगायचं आहे ना ते मी फक्त पटवून सांगण्याचा प्रयत्न करत असते। यानंतर 6वी गोष्ट येते जिद्द, जी तुमच्यात अजिबात नाहीये। जिद्दीने पेटून उठायचं, पर्याय नाही। YouTube मध्ये सक्सेस व्हायचंय ना तर मनात एक जिद्द ठेवायची। मी रोज व्हिडिओ अपलोड करणार, भले एक वेळेस जेवले नाही तरी चालेल, पण मी माझा व्हिडिओ YouTube वर आलाच पाहिजे। व्ह्यूजकडे लक्ष द्यायचं नाही, कमी येऊ द्या व्ह्यूज, नाही लक्ष द्यायचं। आता व्हिडिओ अपलोड केलाय ना, कोणी बघितला नाही बघितला ते पुढची गोष्ट, मी फक्त रोज व्हिडिओ अपलोड करणार, ते पण नवीन जोश मध्ये। एवढंच टार्गेट लक्षात ठेवा। जसं तुम्ही पहिल्या दिवशी YouTube मध्ये आल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स होता ना, तोच तुमचा कॉन्फिडन्स पुढे सुद्धा राहिला पाहिजे। अजिबात व्ह्यूजकडे तुम्ही लक्ष देऊ नका। जेवढं व्ह्यूजकडे तुम्ही लक्ष देणार तेवढं तुम्ही डिमोटिवेट होणार। त्यामुळं फक्त एकच लक्ष केंद्रित करा की, आणि मनामध्ये एकच जिद्द ठेवा की मी रोज व्हिडिओ डेली अपलोड करणार, अजिबात मी दुसऱ्या कशाचा विचार करणार नाही। तुम्ही नक्की YouTube मध्ये सक्सेस होणार। यानंतर 7वी गोष्ट येते की तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करताय तो ना तुम्ही स्वतः बघायचा। आता स्वतः बघायचा म्हणजे कसा बघायचा, अपलोड केल्यानंतर किंवा करायच्या आधी दुसऱ्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ व्यवस्थित बघायचा। आपण बोलतोय कसं, किंवा आपले हावभाव काय आहेत, किंवा आपण कसा व्हिडिओ बनवलाय, आपण जे लोकांना सांगतोय ते व्यवस्थित आहे का, किंवा कुठं काही चुकतंय का, किंवा आपण चुकीची माहिती देतोय का, आपल्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट वाटतोय का, या सगळ्या गोष्टी स्वतः आपण ऑब्झर्व करायच्या। आपल्याला लक्षात येईल की नाही माझा व्हिडिओ खूप बोरिंग आहे, किंवा नाही माझ्या व्हिडिओत काहीतरी इंटरेस्टिंग आहे की लोक टिकून राहतील। या सगळ्या गोष्टी आधी स्वतः चेक करायच्या आणि नंतरच अपलोड करायचं, किंवा अपलोड केल्यानंतर त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे सुधारणा करायची। यानंतर 8वी गोष्ट अशी आहे की YouTube वर आलोय फक्त पैसा कमवायला, ही सगळ्यांची मेंटॅलिटी झाली। पहिले 6 महिने अजिबात डोक्यात ठेवायचं नाही की मला पैसा कमवायचा YouTube वर येऊन, कारण हल्ली तुम्हाला बरेच जण बघा चॅनल मॉनिटाईज देत काय नाही, ते स्वतः कमवत नाही तरी ते सगळ्यांना सांगतात की तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईज नाही ना तर तुम्ही हे असं करा ते तसं करा। प्लीज असल्या व्हिडिओंना बळी पडू नका, असं काही सुद्धा नसतं। आता जर असं असतं तर मग चॅनल मॉनिटाईजच्या पाठी कोणी लागलंच नसतं ना, अशा वेगवेगळ्या स्कीम घेऊनच पैसे कमवले असते ना। तर प्लीज तसं काही नाहीये। फक्त एकच लक्षात ठेवा की आपण YouTubeवर पहिल्यांदा सुरुवातीला पैसे कमवायला आलेलो नाहीये। आपण आपल्याकडे काहीतरी आहे ते लोकांना आपल्याला सांगायचंय, लोकांना पटवून द्यायचंय, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा, नक्की तुम्हाला यश मिळेल। पण जर तुम्ही पैसा मिळवायसाठी जर व्हिडिओ टाकत असाल ना तर कधीच तुम्हाला यश मिळणार नाही। फक्त एक लक्षात ठेवायचं, नाही माझ्याकडे काहीतरी आहे आणि मी कुठेतरी घरात नको त्या विचारात बसण्यापेक्षा, किंवा नको तिथे गप्पा मारत बसण्यापेक्षा, किंवा काही काम न करण्यापेक्षा काहीतरी काम करते ना यात समाधान मानायचं आणि व्हिडिओ अपलोड करायचे। अजिबात असा विचार करायचा नाही की मी आज व्हिडिओ अपलोड केला मग मला पैसे येणार आहेत, मग मला पेमेंट कधी येईल, माझं चॅनल मॉनिटाईज होईल। अजिबात या गोष्टी लक्षात घेऊ नका। या सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा तुम्ही विचार करा आणि मगच YouTubeवर या। तुम्ही जर पैसे कमवायला सुरुवातीला सांगते, जर तुम्ही पैसे कमवायला YouTube मध्ये येत असाल ना तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही। पण तुम्हाला काहीतरी शिकायचंय, तुमच्याकडे जे काही चांगले गुण आहेत ते लोकांना तुम्हाला द्यायचे आहेत, तुम्हाला कुठेतरी फेमस व्हायचंय, या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या ना तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही आणि एक दिवस तुम्ही खरंच खूप चांगले यूट्यूबर होऊ शकता। यानंतर 9वी गोष्ट अशी येते की लोकांना काही विचारायचं नाही। आपल्याला सवय असते चॅनल खोलल्यानंतर किंवा व्हिडिओ बनवायच्या आधी, मी हा व्हिडिओ बनवू का, मी त्या व्हिडिओ बनवू का, मी असं करू का, मी तसं करू का, काही गरज नाहीये। तुम्हाला कशात आवड आहे, तुम्हाला कशात इंटरेस्ट वाटतोय ते बघा ना। लोकांच्या आवडीनिवडीनुसार नका ना वागू। जर तुम्ही लोकांच्या आवडीनिवडीनुसार जर व्हिडिओ बनवायला लागले ना तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही। कारण का ते सांगते, कारण आपण ज्यावेळेला आपल्या आवडीचा एखादा विषय हातात घेतो ना त्यावेळेला आपल्या एक चेहऱ्यावर पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्याला ते काम करण्याला खूप असं म्हणजे आनंद मिळत असतो। पण हेच जर लोकांच्यासाठी आपण म्हणजे त्यांनी सांगितले म्हणून हा व्हिडिओ बनवते, यांनी सांगितले म्हणून हा व्हिडिओ बनवते, असं जर व्हिडिओ बनवत बसला ना तर तुम्हाला त्यात इंटरेस्ट पण नसणार आणि उगाच तुमच्या डोक्यावर कोणीतरी ओझं दिलंय असं तुम्हाला वाटणार। त्यामुळे शक्य होईल ना तेवढे फ्री माइंडनं ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय ना तेच व्हिडिओ बनवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची 10वी गोष्ट, ती सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही गोष्ट जर तुम्ही ही गोष्ट जर केली ना तर YouTube मध्ये तुमचा कोणीच हात धरू शकणार नाही, तुम्ही YouTube मध्ये सक्सेस होणार। ती 10वी गोष्ट अशी आहे की 6 महिने गायब व्हायचं। आता गायब होणं म्हणजे काय, अजिबात ना तुम्ही घेतलाय ना ध्येय की मी YouTube मध्ये सक्सेस होणार आहे तर YouTube वरच फोकस करायचा।
अजिबात इकडे तिकडे काय चाललंय किंवा सोशल मीडियावर अजिबात वेळ द्यायचा नाही. ज्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की त्यांच्यापासून तुम्हाला काहीच फायदा नाहीये, ते प्लीज आजच अनसबस्क्राईब करून टाका. काय तुमच्या भल्यासाठी. तुम्ही एकदा सक्सेस व्हा आणि मग तुम्हाला काय करायचंय ते करा. आपण काय करतो, आपलं व्हिडिओचं काम पण चालू असतं आणि आपलं ते काम आपण अर्ध्यातच सोडतो आणि युट्यूबवर कोणते व्हिडिओ आलेत किंवा सोशल मीडियावर काय चाललंय, व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, एवढा वेळ देतो आणि आपल्याला युट्यूबसाठी वेळ कमी पडतो. तुमचा जो वेळ आहे तो युट्यूबच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी घालवा आणि जेवढं होता होईल ना तेवढं 6 महिने ना सगळ्या जगापासून काय जेवढं एकटं राहता येईल तेवढं राहावा, तरच तुम्ही युट्यूबमध्ये प्रगती करू शकणार आहे. जर तुम्ही सगळ्यांच्यात राहिला, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असल्या, जगात काय चाललंय, घरी काय चाललंय, शेजारी काय चाललंय, नातेवाईकांच्यात काय चाललंय, ह्या जर सगळ्या गोष्टींचा तुम्ही 6 महिने जर विचार करत बसला ना तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. हे बघा, कोणतंही काम असू द्या, जर ते आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल ना तर त्यासाठी खरंच एकांत खूप गरजेचं आहे. कारण त्या एकांतात आपण बऱ्याच काही गोष्टी शिकून जातो आणि त्या आपल्या करिअरसाठी खूप चांगल्या असतात. थोडक्यात काय तर तुम्हाला मला या 10 टिप्स सांगायच्या होत्या, त्या तुम्ही व्यवस्थित ऐकल्या असतील. प्लीज यातली एक सुद्धा टिप स्किप म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करून बघू नका. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात आणि तुम्हाला त्या लक्षात येत नाहीत. या जर तुम्ही 10 गोष्टी व्यवस्थित जर ऐकल्या असतील आणि त्यानुसार जर तुम्ही युट्यूबमध्ये आला ना तर तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. तुमचा कोणीच हात धरू शकणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या बेसिक असतात, या आपल्याला माहिती नसतात. प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करून घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीवर व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. उगीच म्हणजे सोशल मीडियावर हे व्हिडिओ चालतात, ते व्हिडिओ चालतात, अजिबात असा विचार करू नका. सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील, काही हरकत नाही, पण डेली व्हिडिओ अपलोड केले ना तर खरंच तुमचा चॅनल ना एका महिन्यात खरंच मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला व्ह्यूजसाठी, सबस्क्रायबरसाठी कोणाच्या पुढे हात पसरायला लागणार नाही आणि कोणाच्या पुढे पसरायचा सुद्धा नाहीये. आपण मराठी माणसं आहोत, ताट मानानं जगायचं, हेच तर तुम्हाला म्हणजे तुम्ही शिका. आता आपल्याला कोणी काही बोललं तर आपल्याला किती वाईट वाटतं, मग का आपण व्ह्यूजसाठी, सबस्क्रायबरसाठी लोकांच्याकडे हात पसरायचा नाही ना. जे काही आहे ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि तुम्ही जिद्द मनात ठेवा. का तुम्ही सक्सेसफुल म्हणजे सक्सेस युट्यूबमध्ये होऊ शकत नाही ते तरी बघूया ना. ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्यावर सगळ्यावर एकदा शांत बसा 10 मिनिट, या सगळ्या गोष्टींवर विचार करा आणि मगच युट्यूबमध्ये या. तुम्ही नक्की युट्यूबमध्ये सक्सेस होणार.